जब आपको चर्च में जाने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपके हाथ में पैसा आया और आपका दशमांश देने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको धोखा देने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको व्यभिचार करने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपका गलत रास्ते में जाने का मन हो रहा है, क्या आपको पता क्या करनी है आपको? प्रार्थना। ताकि आप उस गलत रास्ते में ना जाओ, आपके अंदर सामर्थ आ जाए, हिम्मत आ जाए। जो यीशु मसीह का मनुष्य को हमेशा प्रार्थना करें, जो हार नहीं माननी चाहिए। आप हार ना मानो, गलत रास्ते में जाने की इच्छा को आप क्या कर लो? कंट्रोल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मराठी ऑनलाईन चर्चमध्ये आपले स्वागत आहे. आपण प्रार्थना करूया. आपला प्रार्थना बिंदू आहे आपल्या आत्मा जिंकण्याच्या क्रियाकलापासाठी प्रार्थना करूया आणि परिणामकारकतेसाठी प्रार्थना करूया. त्यासाठी वचन घेतले आहे रोमकरांचं पत्र 1 अध्याय 16 आणि 17 वचन म्हणते, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या तारणासाठी ती देवाची शक्ती आहे. प्रथम अयोध्याकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी, कारण त्याच्यामध्ये विश्वासाने देवाचे नीतिमत्व प्रगट होते, जसे लिहिले आहे, नीतिमान विश्वासाने जगतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. आपल्या भोवतालच्या न वाचलेल्या लोकांना सांगुलपणा, तारण आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्याने आपल्याला निवडले, याबद्दल देवाचे आभार माना. प्रार्थना करा की आपण सुवार्ता सांगताना आपल्या शहरात आणि आजूबाजूच्या भागात अखंडता प्रवाहित होईल. परिणामी राज्यामध्ये आत्म्याचा ओघ होईल. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण प्रार्थना करूया. आपल्या आत्मा जिंकण्याच्या क्रियाकलापासाठी आणि त्याच्या परिणामासाठी आपण प्रार्थना करूया. ली ब्रो जो गो गो गो, ली बाबा बा जा गा 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 गा, नी सारा बाबा 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 बाबा, ओ लाधे 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 लाधे, ली दा 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 जा गा 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 गा, नी सारा बाबा बाबा बाबा, ओ रोज रोत को तो तला ता 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 मात को तो तला मा 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 जा गा 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 गा, ओ मानताले ली मंताला ली को तो तला मा 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 जा गा तो को तो न ली ब्रात जागा, नी ब्रोगोजो नी मोग्रोजो नी बगोजो गोतो को तो तालामा मामा जा गा 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 गा, ओ लाधे 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 ली दा 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 जा गा 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 गा, नी सारा बाबा बाबा बाबा, नी सारा बाबा 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 बाबा, ओ लाधे 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 ली दा 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 जा गा 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 गा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, ली ब्लात जा गा गा गा, ओ लतरे 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 ली ब्लात जा गा गा, ली ब्लो गोजो नी मममो जो गो तो को तो तलमा मममा जा गा गा गा, ओ लाधे 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 ली दा 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 दो को तो तलमा मममा जा गा गा गा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, लो ली को तो तलमा मममा जा गा गा गा, ओ शांतुना नुना निंदुना नी मममो जो गो तो तलमा मममा जा गा गा गा. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझे आभार मानते, जे आमचे आत्म जिंकण्याची वृत्ती आहे पिता परमेश्वर, त्याचे परिणाम पूर्ण होत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. आम्ही धन्यवाद देते परमेश्वर. न वाचणाऱ्या व्यक्तींपर्यंत सुवार्ता पोहोचत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर पिता. प्रत्येक पिता परमेश्वर आत्मा हे प्रत्येक भागामधील प्रत्येक देशातील परमेश्वर पिता सुवार्ता प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांपर्यंत पोहोचत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो या महिन्याच्या धन्यवादितेसाठी तुझ्या परमेश्वर. आम्ही धन्यवाद देतो, आपले आभार मानतो प्रत्येक मनुष्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वर पिता. आम्ही धन्यवाद देतो प्रत्येक परमेश्वर पिता आत्मा त्या परमेश्वर वाचवण्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. आम्ही धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करते, आमेन. तो सर्वशक्तिमान आहे, तो आमच्या स्तुती आणि प्रशंसेचे योग्य परमेश्वर. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद आमच्या उद्धारासाठी. धन्यवाद आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी. धन्यवाद वचनाच्या ज्ञानासाठी. धन्यवाद आमच्या आत्मिक समजेसाठी प्रभू. धन्यवाद. धन्यवाद देतो त्या उत्साहासाठी जो तुम्ही आमच्या आत्म्यामध्ये तुमच्या आत्म्याद्वारे देता. धन्यवाद देतो यावेळेसाठी. धन्यवाद जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू आमचे आत्मा आमचे हृदय उघडलेली आहेत तुमच्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. वाव, बसू शकता, ओढू शकता. महिमा. चला आज आपण सुरू करणार आहोत खूप इम्पॉर्टंट टॉपिक. परमेश्वराने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. बोलू शकता परमेश्वराने. आनंदी होऊन बोला. परमेश्वराने आम्हाला बरंच काही दिलं आहे. आणि हे जे विचार आहेत जे तुमच्याकडे एका ख्रिस्तीच्या रूपामध्ये 24 तास असले पाहिजेत की परमेश्वराने तुम्हाला बरंच काही दिलं आहे. इनफॅक्ट परमेश्वराने तुम्हाला पूर्ण जग दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बट एक गोष्ट, एक वस्तू जी फक्त परमेश्वरच देऊ शकतो. आता आपण पैशाची साक्ष ऐकली. माणूस पण तुम्हाला पैसा देऊ शकतो. बट त्या सगळ्या गोष्टी ज्या परमेश्वराने आपल्याला दिल्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते फक्त परमेश्वरच देऊ शकतो. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावरती आपण आज बोलणार आहोत ते आहे अनंत जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला ओपनिंग स्क्रिप्चर ओपन करूया. योहान 3 अध्याय 4 वचन लिहिलं आहे. कारण वाव, प्रेज द लॉर्ड. कारण खूप इम्पॉर्टंट आहे जे आपण परत येणार आहोत. कारण परमेश्वराने जगावरती एवढं प्रेम ठेवलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावरती विश्वास करेल तो नष्ट न होणार पण अनंत जीवन मिळवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा मागे वाचू शकता. वाचा 1, 2, 3. 1, 2, 3 सुरू करा. पण अनंत जीवन मिळवेल. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने जी सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला दिली आहे जसं लिहिलं आहे की परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला की जो कोणी त्याच्यावरती विश्वास करेल तो अनंत जीवन मिळवेल. ही एक पहिली वस्तू आहे, पहिली गोष्ट आहे की तुम्हाला मिळते ज्या तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला अनंत जीवन. आनंदी होऊन बोला. अनंत जीवन. अनंत जीवन. अनंत जीवन. तुम्हाला नाही माहिती सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण जीवन फक्त परमेश्वराच्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी पण माणूस आपल्याला जीवन देण्याचं वचन नाही देऊ शकत. कोणीच नाही. कारण जीवन तोच देऊ शकतो ज्याच्याकडे स्वतः जीवन आहे. विचार करून बघा. माणूस पहिल्या दिवशी जन्म घेतो आणि त्या दिवसापासून सगळे प्रयत्न केले जातात त्याला मेलेल्यातून वाचवण्यासाठी. मुलाला आपण कपडे घालतो कारण तो मेला नाही पाहिजे. मुलाला आपण दूध पाजतो कारण तो मरू नये. पहिल्या दिवसापासून जसं मूल जन्मतं आता माणसाचा पूर्ण प्रयत्न असतो ह्या व्यक्तीला जिवंत ठेवण्याचा, मेल्यातून वाचवण्याचा. विचार करून बघा. तर प्रश्न हा आहे की जेव्हा कोणी बोलतं की मी जीवन जगत आहे तर तो तेव्हा जीवन जगत आहे की मरण्यापासून वाचत आहे. प्रश्न आहे काय तो खरंच जीवन जगत आहे? तुम्ही स्वतःला विचारा. तुमचे एफर्ट कशासाठी होतात? तुम्ही जीवन का जेवता? श्वास का घेता? कारण तुम्हाला माहीत आहे नाही घेतलात तर मराल. तुम्हाला माहीत आहे नाही जेवलात तर मरणार. तुमचे सगळे प्रयत्न जिवंत राहण्यासाठी नाहीच आहेत
तुमचे सगळे प्रयत्न स्वतःला मरण्यापासून वाचवण्यासाठी आहेत. आणि त्यानंतर पण माणूस काय बोलतो, मरण तर येणारच आहे. विचार करून बघा, विचार करून बघा. बोला, जो जन्म घेणार आहे तो मरणारच. त्यांचं पूर्ण जीवन मरण्यापासून वाचण्यासाठी लागलेलं आहे आणि हे ते पण माहिती आहे त्यांना की त्यांना मरण येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण परमेश्वराने आपल्या प्रेमामध्ये ह्या नियमाला बदललं आणि आपल्याला अनंत जीवन दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजायचं की परमेश्वराने तुम्हाला काय दिलं. बरेच लोक नाही समजत. तुला चर्चमध्ये जाऊन आपल्याला काय भेटलं, तुम्हाला ते भेटलं जे तुम्हाला तुमचे आईवडील पण नाही देऊ शकत. तुमच्या आईवडिलांना विचारायच्या तर त्याने तुम्हाला जन्म दिलं की त्यांच्या आत्म्यात तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट कोणती होती, तुम्हाला मरण्यापासून वाचवणं, की तुम्हाला जीवन देणं. त्यांचे सगळे प्रयत्न तुम्हाला मरण्यापासून वाचवण्यासाठी लागलेले होते. कुठे निमोनिया नको होऊन दे, कुठे जॉन्डिस नको होऊन दे. आणि ह्याच गोष्टीचा जगाने फायदा उठवला आहे. त्यांनी वॅक्सिन विकायला सुरू केलं, त्यांनी जीवन विमा पॉलिसी विकायला सुरू केली. का? कारण त्यांना समजलं की माणूस मरण्यापासून वाचू इच्छितो. माणसाने मरणाला सत्य मानलं आहे. आणि कारण माणसाने मरणाला सत्य मानलं आहे आणि आता तो त्या गोष्टींना करू इच्छितो ज्याने तो मरणापासून वाचू शकेल किंवा मेल्यानंतर मरणाने होणाऱ्या नुकसानाची भरपाई करू शकेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोक आहेत माझ्यासोबत. तुम्हाला बसून विचार करावा लागेल. आव्हान हे आहे की आपण विचार करण्याचं काम दुसऱ्यांना देतो जे आपल्यावरती प्रेम नाही करत. आपण बसून विचार नाही करत की परमेश्वर आपल्याला काय दिलं आहे. आपण येतो चर्चमध्ये, आपण फक्त बोलतो की ओ बस पैसा मिळवून दे, पैसा मिळवून दे, पैसा मिळवून दे, नोकरी मिळवून दे, नोकरी मिळवून दे, फक्त बस नोकरी मिळवून दे, बस प्रमोशन होऊन दे. हे सगळं तर जगाकडे पण आहे, न मागता पण आहे. मग तुम्ही आणि मी चर्चमध्ये का आलो आहे? मी आणि तुम्ही परमेश्वराला का ग्रहण केलं आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही ह्या परमेश्वराला का मानता? काय आहे हा परमेश्वर तुमच्यासाठी? कारण बरेचसे लोक फक्त बस हेच आहेत. काही लोक तर पास्टरांकडे पण पैसा मागण्याचा विचार करतात. बोलतात, पास्टर मला जमीन विकत घ्यायची, काय तुम्ही पैसा देऊ शकता? मॉन, कसा कोणी माणूस चर्चमध्ये येऊ शकतो आणि पास्टरांकडूनच काहीतरी मिळवण्याची आशा करू शकतो? तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल की तुम्ही जे जगत आहात ते का जगत आहात? काय तुम्ही जगत तरी आहात? योहान 10:10 चोर कोणत्या अजून कामासाठी नाही, फक्त चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येतो. मी यासाठी आलो की ते जीवन मिळवतील आणि अनंततेत मिळवतील. हालेलुया. बोला, परमेश्वर आम्हाला जीवन देण्यासाठी आला. येशू ख्रिस्त आपल्याला जीवन देण्यासाठी आला. विचार करून बघा काय लिहिलं आहे तिकडे. चला, AMPC. चोर फक्त चोरी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आणि घात करण्यासाठी येतो. मी आलो कारण त्यांच्याकडे जीवन असेल आणि ते जीवनाचा आनंद करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला, जीवन आनंद करण्यासाठी आहे. थकलेलं कसं तुम्ही काय बोलताय आहे? बोला, जीवन आनंद घेण्यासाठी आहे. जीवन आनंद घेण्यासाठी आहे. आणि परमेश्वर पण इच्छितो की तुम्ही जीवनाचा आनंद घ्याल. ह्याच्या आधी तुम्ही जीवनाचा आनंद घ्याल, तुम्हाला समजावं लागेल की तुमच्याकडे जीवनाचा आनंद आहे. तुम्हाला मरण्यापासून घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला मरणाच्या भीतीला तुमच्या आतमधून काढून टाकावं लागेल. तुम्हाला तुमच्या कार्यांना बघावं लागेल की कधी कुठे तुमचे स्टेप, कुठे तुमचे अजून पण तुम्ही स्वतःला मरण्यापासून वाचवण्यासाठी नाही आहेत. जे तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही अजून पण त्याच जीवनाला जगत आहात की तुमच्या आईबाबांनी पहिल्या दिवसापासून जगण्यासाठी शिकवली होते. मरण्यापासून वाचवणं, मरण्यापासून वाचवणं. तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही कोणतं जीवन जगत आहात. काय जीवन तुमचं लक्ष आहे? प्रेज द लॉर्ड. जीवन तुमचं लक्ष आहे. तुम्ही खरंच मानला आहात काय? तुम्ही खरंच समजला आहात की तुम्ही मरू नाही शकत? हालेलुया. मॉन, बोला, मी मरू नाही शकत. हॅलो, बोला, मी मरू नाही शकत. माझा नाश नाही होऊ शकत. योहान 3:16. बघा तिकडे किती इम्पॉर्टंट गोष्ट लिहिली आहे. हो, हालेलुया.
कारण परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती ठेवली की ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल तो नष्ट नाही होणार. बोला, माझा नाश नाही होऊ शकत, माझा नाश नाही होऊ शकत. तर तुम्ही कोणत्या पण आव्हानामध्ये असून दे, जर तुम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, तुम्ही या वचनाला घेऊ शकता आणि ओरडू शकता की माझा नाश नाही होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण हा नियम आहे, हा परमेश्वराने एक नियम बनवला आहे की जो येशूवरती विश्वास करेल त्याचा नाश नाही होणार. बोला, माझा नाश नाही होणार, माझा नाश नाही होणार. देऊन बोला, माझा नाश नाही होणार, मी नष्ट नाही होऊ शकत. तर आपल्या डोक्यातून ओ मी असफल होणार, ओ मला मारून टाकणार, मी उद्या मरणार, सगळ्या विचारांना काढून टाका. जोपर्यंत तुमच्याकडे हे विचार आहेत तोपर्यंत तुम्ही जीवनाचा आनंद नाही घेऊ शकणार. आणि परमेश्वर इच्छितो की तुमच्या आतून ही भीती गेली पाहिजे. तो इच्छितो की तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्या आतमध्ये काय आहे, अनंत जीवन. लॉर्ड, ज्या आतमध्ये परमेश्वराचं जीवन आहे, तुमच्या डोळ्यांची चमक सांगेल, बोला, माझा नाश नाही होऊ शकत, मी मरू नाही शकत, मी नष्ट नाही होऊ शकत. हालेलुया. की किती पण कर्ज पण होऊ दे, हिंमत करा आणि सांगा, भले किती पण कर्ज होऊ दे, माझा नाश नाही होणार आहे. प्रेज द लॉर्ड, माझा नाश नाही होणार आहे, माझा नाश नाही होऊ शकत. किती पण मोठं आव्हान का ना असू दे, तुम्ही मरू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. कारण तुमच्या आतमध्ये जीवन आहे ते कोणतं आहे, अनंत जीवन, अनंत जीवन. आणि अनंत जीवनाची परिभाषा लिहून घ्या आणि यावरती मनन करा, ठीक आहे ना. अनंत जीवनाची परिभाषा पास्टर क्रिसने दिली. पहिल्यांदा मी इंग्लिशमध्ये बोलतो, मग मराठीमध्ये बोलतो. अनंत जीवनाचा अर्थ आहे एजलेस, विदाउट अ बिगिनिंग, अन एंड. इट इज टाइमलेस. इट मीन्स इनकरप्टिबिलिटी, indestructible, imperishable, not subject to failure, subject to. This is beautiful. ते लिहिली इंग्लिशमध्ये, जे इंग्लिशवाले, ठीक आहे ना. चिरायू अवस्था लिहून घ्या. याचा अर्थ आहे चिर युवा अवस्था. लिहित बघत आहात, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ठीक आहे. कारण परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला, की जो कोणी त्याच्यावरती विश्वास करेल. आता प्रश्न आहे की काय तुम्ही विश्वास करता, किती लोक विश्वास करता, नक्की विश्वास करता, काय विश्वास करता. अच्छा ठीक आहे, काय विश्वास करता. हां चला, काय विश्वास करता. तिथं तेव्हा भेटणार जेव्हा तुम्ही विश्वास कराल. विश्वास काय करायचा आहे, काय विश्वास केल्यावरती अनंत जीवन भेटणार आहे. लिहिलं आहे ना की परमेश्वर जगावरती एवढी प्रीती केली की जो कोणी विश्वास करेल. आता प्रश्न आहे की कोणावरती विश्वास करायचा आहे, कोणत्या गोष्टीवरती विश्वास करण्याने अनंत जीवन भेटेल. परमेश्वराचा कोणी पण विश्वास करू शकतो. कोणत्या गोष्टीवरती विश्वास केल्याने अनंत जीवन भेटतं, कि यीशु हमारा प्रभु और स्वामी है. रोमकरासपत्र 10:9 चला दाखवतो. रोमकरासपत्र 10:9 वचन लिहिलं आहे की येशूला तू आपला प्रभू मानून बोलशील, आपल्या मनाने विश्वास करशील की परमेश्वराने त्याला मेल्यातून जिवंत केले आहे, तर तू निश्चितच उद्धार मिळवशील. हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. बरेचसे लोक सांगतात की मी त्रासामध्ये आहे. मी बोललो तुम्हाला माहितीच किती आहे. आता हे साहेब बोलतात मी पुढे जात नाही. मी मी काय बोलेन, तुम्हाला माहिती किती आहे, काहीच नाही माहिती यांना. मग कसं तक्रार करतील की आम्ही पुढे जात नाही. त्या सरांना मी विचारलं की यांना का नाही माहिती आहे, काय माहिती आहे. यांना काहीच माहीत नाही आहे. ना पुढे जाऊन मी विचारू की यांना का पुढे नाही जात आहेत, यांना काहीच माहीत नाही आहे, काहीच नाही माहिती आहे. मग एक कसं तक्रार करू शकतं की आम्ही पुढे जात नाही आहोत. बेसिक गोष्टी यांना माहीत नाही आहेत. तुम्हाला स्वतःला विचारायचं की तुम्हाला काय माहीत आहे. बरेचसे लोक तक्रार करतात की हो आम्ही चर्चमध्ये गेलो, पण चर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय माहीत आहे, तो प्रश्न कोण विचारणार. तुम्ही चर्चमध्ये जाऊन खुर्चीवरती बसून आलात पण काय माहीत नाही आहे तुम्हाला, कुठून तुम्ही बदलणार आहात, कुठून जीवन बदलणार आहे. बसून क्लासमध्ये बसून पुस्तक डोक्यामध्ये नाही जात. प्रेज द लॉर्ड. जर अटेंडन्सने शिक्षण समजलं असतं तर प्रत्येक मुलं काय झालं असतं, पास. त्यामुळे तुम्ही आलात बसून आहात.
काय तुम्हाला समजत आहे की काय सांगितलं जात आहे? जर त्या महिलेने लावलं तरी काहीतरी, पैसा लावला, पैसा आला. त्या समजलं. तुम्हाला वाटत होते की महिला अनपढ आहे, माझ्या हिशोबाने खूप शिकलेली आहे, कारण तिला पैशाचा खेळ समजवला गेला. तिने पैशाचा खेळ खेळायला सुरू केला. विचार करून बघा. परत माहीत नाही की हो ती महिला कुठे पोहोचणार आहे. आज ती साक्ष देत आहे की मला 6,000 भेटले, उद्या साक्ष देईल की 60,000 मला भेटले, उद्या ती म्हणणार 6 लाख भेटले, परत ती म्हटले 6 करोड भेटले. नाही काय होणार आहे, कारण त्या महिलेने मन बनवलं की जे चर्चमध्ये सांगितलं जात आहेत त्याला मी समजणार, त्याला मी लावणार. तर आम्ही तुम्हाला जेव्हा चर्चमध्ये शिकवतो काय तुम्ही तुमचं मन बनवता की तुम्ही तसंच राहता. आव्हान हे आहे की जसं लोक येतात तसंच परत निघून जातात, तसंच विचार करतील तसंच जगतील आणि नंतर ते बदल इच्छितात. मी बदल, तुम्ही मस्करी करता. लॉर्ड, जर तुम्हाला बदल हवे आहेत तर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या जीवनाच्या पद्धतीमध्ये बदल असले पाहिजेत. आता मी विचारलं नाही माहीत. लॉर्ड, हे चांगलं नाही आहे. तुम्हाला स्वतःशी कठीण प्रश्न विचारायचा आहे. चर्चमध्ये जाऊन तुमचं डोकं काय बदललं, मला आता काय माहीत आहे जे शिकवलं जात आहे त्याच्यामधून. तेव्हा मी रॅप्सोडी वाचतो तेव्हा मला माहीत आहे की नाही माहीत आहे. जर तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. तुम्ही किती पण प्रार्थना करा, जर प्रार्थना करून जर लोक पुढे गेले असते माहीत नाही किती गेले असते. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला शिकवलं आहे तुम्हाला ते नाही भेटत जे तुम्ही प्रार्थना करता, तुम्हाला ते भेटतं जे तुम्ही कायम विचार करता आणि करता. कारण ती आपली प्रार्थना आहे. तुम्ही एक वेळा प्रार्थना केली की प्रभू मला वाचवा, जर तुम्ही 100 वेळा विचार केला की मी वाचणार नाही आहे तर तुम्ही वाचणार नाही आहेत. कारण तुम्ही एक वेळा प्रार्थना केली वाचण्यासाठी आणि 99 वेळा प्रार्थना केली न वाचण्यासाठी. ही पण एक प्रार्थना आहे जी तुम्ही तोंडाने नाही बोलली पण तुमच्या मनामध्ये होत आहे. बरेच लोक नाही पण नाही समजत की हो पास्टर मी प्रार्थना केली पण जीवन नाही बदललं. प्रश्न हा आहे की तुम्ही 24 तास काय विचार करता, 30 तास काय बोलता. प्रश्न हा नाही की तुम्ही एक वेळा उठून प्रार्थना केली. प्रश्न हा नाही, प्रश्न हा आहे की 24 तास माझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे, 24 तास तुम्ही काय बोलत आहात. तुम्ही एक वेळा प्रार्थना केली की हो मी श्रीमंत आहे आणि 100 वेळा प्रार्थना केली की हो मी गरीब आहे. गरीब असणार. एक वेळा करण्याने काहीच नाही होणार आहे. तुमच्याकडे ते ज्ञान तुमच्या आतमध्ये घेऊन फिरायचं आहे की तुम्हाला कोणी थोबाडीत मारून पण विचारेल तुमच्या थोड्यातून ते ज्ञान बाहेर येईल. जसं तुम्हाला मी आता विचारलं तर तुम्हाला ते ज्ञान माहिती असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आहात काय? हॅलो. आता विचार करा मी मोठं काय शिकू, मला मागेच जावं लागेल. हेच कारण आहे जेव्हा आम्ही सांगतो आत्म्यांना जिंका तर लोक आत्म्यांना नाही जिंकत. कारण त्यांना माहीतच नाही की आत्मा जिंकल्यावरती होतं काय. ते जसे होते 20 वर्षापूर्वी तसेच आज आहेत. जीवनामध्ये काहीच बदल नाही आले आहेत. प्रश्न ह्याच्यापेक्षा की पहिल्यांदा 4,000च्या घरामध्ये राहायचे, 4,000 भाडं द्यायचे, आता 10,000च्या घरामध्ये राहतात, 10,000चं भाडं देतात. पण आहे तिकडेच बिल पे करत आहेत. लाईफमध्ये बिल पे करत आहेत. बिल वाढलं आहे, अजून काही नाही झालं. पगार वाढला आहे तर बिल पण वाढलं आहे. त्यापेक्षा जास्त काहीच नाही वाढलं आहे. पहिल्यांदा 20 रुपये किलोचा तांदूळ खायचे, आता 80 रुपये किलो तांदूळ खायचे, पण अजून पण पेमेंट एवढंच आहे. तांदूळच खात आहात तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. काय ती लोक आहेत तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःला फसवू नका, ठीक आहे ना. बरेचसे लोक स्वतःला फसवतात. ते चर्चमध्ये जातात, काहीच नाही शिकत आणि असेच परत जातात. त्यांचे नवरे पण विचारतात अरे तुम्ही चर्चमध्ये जाता मग काय नाही अजून बदललात. आणि ती महिला काहीच नाही शिकत आहे. यासाठी त्याचा नवरा पण प्रश्न विचारत आहे, तो बरोबर आहे. तुम्ही चर्चमध्ये एवढे गेलात, बदल काय आला? काहीच नाही बदल आला. बदल वचनाने येतो जो या महिलेने नाही शिकला. तुम्ही कसं जगाला सांगाल की तुम्ही चर्चमध्ये गेलात आणि बदल नाही आला? कसं तुम्ही आत्म्यांना जिंकू शकाल? कारण बदल तर दिसून नाही येत आहे. आणि बदल तेव्हा येईल जेव्हा तुम्ही वचनाला शिकणार. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? हा एवढा मुलांचा प्रश्न आहे, मुलांचा प्रश्न. तो पण नाही माहीत आणि आम्ही सगळ्यांना मोठा मानतो. ते बोललो तुम्ही अजून डोक्याने तर मुलं आहात, कारण तुम्हाला माहीत नाही आहे छोटीशी गोष्ट.
प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला सांगितलं की फाउंडेशन स्कूल करा, नाही करू शकणार. आणि जर केलं तरी काहीच समजण्याचा प्रयत्न नाही करत आहेत. प्रेज द लॉर्ड. बोला मी बदलत आहे. आनंदी होऊन बोला मी बदलत आहे, मी बदलत आहे. ठीक आहे. तर आपलं मन बनवा की या बायबलमध्ये खोलपर्यंत जाण्याचा. प्रेज द लॉर्ड. आणि लिहिलं आहे, ज्यांना प्रश्न नाही विचारू शकलो त्यांना नाही करायचं आहे. तर उत्तर माहीत आहे. जर माहीत नाही तर नका सांगू की वाचलो, चिली गेलात. भले तुमच्याकडे आलो नाही, पण प्रश्न तर आलाच ना, आणि तुम्हाला उत्तर माहीत नव्हतं. तसं नाही करा की अरे यार मला पण माहीत नव्हतं काय करत आहे, काय गवत काढत आहे मी. ते तुम्हाला माहीत नव्हतं नका बोलू की मायक्रोफोन माझ्याकडे नाही आला. प्रश्न आला होता, काय उत्तर तुमच्याकडे होतं का, काय तुमच्याकडे योग्य उत्तर होतं. तर नका सांगू की हो आपण आता वाचलो, पास्टर आपल्यापर्यंत नाही आले. पास्टर नाही आलेत पण तरी पण तुम्ही नाही वाचलं, कारण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे होतं, तुम्हाला माहीत नव्हतं, तुम्ही नाही वाचलात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक आहेत माझ्यासोबत. बोला माझा नाश नाही होऊ शकत. आनंद येऊन बोला माझा नाश नाही होऊ शकत. कधी होऊ शकत नाही जेव्हा की झालंय. विश्वास काय करायचा आहे की येशू प्रभू आहे. काय आहे बोला, येशू प्रभू आहे. येशूच प्रभू आहे. येशूच प्रभू आहे. कोणी सांगू शकतो की मी बोलतो की येशू प्रभू आहे, बट त्या जीवनातून दिसू शकतं की येशू प्रभू नाही आहे. वाटू शकतं, फक्त बोलायचं नाही आहे. कारण बायबल सांगते विश्वास फक्त तोंडाने नाही आहे, विश्वास करण्याने पण आहे. जो कोणी सांगतो की येशू माझा प्रभू आहे, त्या जीवनाची प्रत्येक गोष्ट फक्त प्रभू चालवतो. ते कोणी सांगू शकतो की येशू माझा प्रभू आहे पण मी माझं जीवन जगणार, सांगत तरी आहे की माझा येशू प्रभू आहे, पण त्याचा येशू प्रभू नाही आहे. कारण प्रभूचा अर्थ आहे की आता तुम्ही स्वतःचे नाही आहात, त्याचे आहात. तो ते सांगेल तेच तुम्ही कराल. जे तो नाही सांगणार आहे ते तुम्ही नाही करणार आहात. जोपर्यंत या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नाही आहेत, हे वचन तुम्हाला कधीच काम करत असताना दिसून नाही येणार. आणि काही असं नाही की बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये वचन काहीच नाही करू शकत, कारण ते जाणत नाही की वचन लावायचं कसं आहे. त्या महिलेने लावलं, त्या महिलेकडे पैसे आहेत की नाही आहेत. आम्ही तिला पैसे नाही दिलेत. प्रेज द लॉर्ड. कडे पैसे आहेत, जेवढे तिने दिलेत त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे आहेत. विचार करून बघा, आता त्याच्यावरती कर्ज आहे, त्याच्याकडे बिझनेससाठी पण पैसा आहे, दिलं पण आहे तिने. विचार करून बघा तुझं जीवन किती चांगलं आहे. खेळ नाही आहे. 3,000 रुपये होते ना, फळे किती रुपये होते, किती होते, 3,000 होते. तिने 4,000 कोणाकडून तरी घेतले, 7,000. त्याच्यामधून ते सामान तिने विकत घेतले. तिला घ्यायचे, तिने बी पण पेरले. त्याच्यानंतर त्याच्याकडे पैसे आले, 6,000 आले, 1,700 आले, 500 आले, 8,200. त्याच्यानंतर तिला किती परत करायचे आहेत, 4,000. किती विचार करून बघा. आता पण त्याच्याकडे काय वाचले आहेत, पैसे वाचले आहेत. सामान ती घेतली आहे तिने, उधार दिलं आहे तिने, बी तिने पेरलं आहे. वर्क नाही आहे. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, ती सगळं काय करू शकली आहे जे तिला करायचं होतं. घर पण उतरलं आहे तिचा, सामान पण विकत घेतलं आहे तिने. त्याच्यानंतर तिच्याकडे काय आहे, आणि तिने बी पण पेरलं आहे. वाव आहो, बी पण पेरलं, सामान पण विकत घेतलं, घर पण चुकतं केलं. घाट्यामध्ये आहे ती. सगळं किती त्याच्याकडे होते. तर 3,000 पण मध्ये तिने किती काय केलं, आणि परत त्याच्याकडे पैसे किती आहेत. आणि अजून पण बीज आहे. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, विचार करून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिने आपलं मन बनवलं की येशू आपला काय आहे, प्रभू आहे. सांगितलं सकाळी मी आपल्या चर्चमध्ये बीज पेरून आले होते, पण संध्याकाळी तिकडे आले तेव्हा ते परत एकदा बी पेरले जात होते. तिने पण आपलं बी पेरलं. ही जी महिला आहे ती सांगत आहे येशू माझा प्रभू आहे. ती काय हे सांगण्यासाठी तयार आहे, जो परमेश्वर तिला सांगत आहे. तिला काय भेटत आहे, परिणाम. येशूला प्रभू म्हणतील. हे नाही की 4 तासासाठी येशू प्रभू आहे आणि 20 तासासाठी आम्ही प्रभू.
काम नाही होणार. 20 तासामध्ये शैतान तुमच्याबरोबर असं 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 करेल, कल्याण होईल. प्रेज द लॉर्ड. किती जण समजत आहे? चला एक्झाम्पल, किती लोकांना माहिती आहे पोलीस वाल्यांकडे वर्दी असते. त्यांना माहिती आहे पोलीसवाल्यांकडे वर्दी असते. परंतु पोलीसवाला वर्दी घातली आहे, ट्रेनमध्ये तिकीट नाही लागणार, बसमध्ये तिकीट. पण हा पोलीसवाला वर्दीशिवाय काय आहे, ट्रेनमध्ये पण तिकीट लागणार की नाही लागणार? नंतर येऊन सांगेल, समजवेल, लढाई झालेली असेल. पण जर वर्दी घातली आहे तर काहीच प्रश्न नाही. प्रश्न असणार आहे, विचारणार पण नाही. कोणी ऑटोमध्ये बसलं तर विचारणार पण नाही. भाजीवाला कोण बाकीच्यांना 20 रुपये किलो असेल त्यांना 10 रुपये किलो देईल. माहिती आहे त्याच्यासोबत बेमाने नाही करू शकत. हा 10 रुपये देईल पुरेसा आहे, कारण त्याने काय घातली आहे, वर्दी. त्याने वर्दी नाही घातलं आहे, काय होत आहे, ऐकत आहे? तसंच तुमच्यासोबत आहे. ज्यावेळेपर्यंत तुम्ही मानता की येशू तुमचा प्रभू आहे, शैतान तुम्हाला नाही स्पर्श करू शकत. जेव्हा तुम्ही बोलता की येशू तुमचा प्रभू नाही आहे, शैतान पण सांगतो चला आता तर बरोबर आहेत. पण तुम्ही वर्दी उतरलात, तुम्ही मानणं बंद केलात की येशू तुमचा प्रभू नाही आहे. तुम्ही ते करायला सुरू केलात, तुम्ही करू इच्छित होता. प्रभूचा अर्थ आहे की तुम्ही तेच कराल जे परमेश्वराने करण्यासाठी सांगितलं आहे. तुम्ही तिकडेच जा जिकडे परमेश्वर जाण्यासाठी सांगत आहे. मी तेच बोला जे परमेश्वराने बोलण्यासाठी सांगितलं आहे. तेव्हा तुम्हाला काय दिसून येणार आहे, त्याची महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठू, आपल्या हाताने करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना बोला, अन्य भाषेमध्ये. ह्या गोष्टीला ध्यानमध्ये ठेवून बोला, माझ्यामध्ये अनंत जीवन आहे, येशू माझा प्रभू आहे, माझ्या आतमध्ये अनंत जीवन आहे, मी येशूचा आहे. बोला, मी माझा नाही आहे, येशूचा आहे. जो तो इच्छितो तेच होईल माझ्या जीवनामध्ये, येशूच्या नावात. आमीन. ओढू शकता महिमा महिमा. परमेश्वर के नाम को धन्यवाद हो, परमेश्वर की महिमा हो। मेरा नाम सविता साबळे है, मैं ठाना चर्च से हूँ। सबसे पहले मैं हमारे पास्टर परमेश्वर के जन पास्टर क्रिस ओया खिलोमो उनको धन्यवाद करती हूँ। हमारे पास्टर आइजक सर को, हमारे पास्टर ग्लैडविन सर को भी धन्यवाद करती हूँ, क्योंकि सही वचनों को हम तक लाने के लिए और हमें ज्ञान से भरने के लिए धन्यवाद पास्टर। सबसे पहले मेरी ये गवाही है कि जब संडे को आना है तो सीड लेकर आना है, सीड को लेकर आना है। तो मैंने सोचा अभी कांदिवली जाना है, तो मेरा ज्वेलरी का बिजनेस है और मैंने सोचा पहला दादर जाऊंगी, दादर से माल थोड़ा ले लूँगी और बाद में कांदिवली जाऊंगी। तो मेरे पास 3000 रुपये थे, तो मैंने सोचा रे और थोड़ा पैसा होता तो ज़्यादा माल ले लेती थी। तो उतने में मेरी एक सहेली आई और सहेली को पूछा आपके पास 4-5 हज़ार रुपया है क्या, मैं 2-4 दिन में वापस दे दूँगी। तो उन्होंने कहा कि 5000 तो नहीं है, 4000 मेरे पास है, आप ले सकते हैं। उन्होंने मेरे को 1 घंटे में वो पैसे ला के दिए। तो जैसे ही दूसरे दिन संडे आया और मैं सुबह चर्च निकली, सारी तैयारी की और छुट्टे पैसे का एक पॉकेट रहता है, छुट्टे पैसे वहाँ पे उसमें रहते हैं मेरे माल के, जो माल बेचती उसके, और जो 500 को नोट रहते वो अलग रहते। तो वो निकली तो छुट्टे पैसे का पॉकेट ढूंढने लगी, हाँ वहाँ वो पॉकेट ही नहीं मिल रहा था। मैं 5-10 मिनट हुआ तो भी नहीं मिल रहा है। तो मैंने सोचा कि चलो अभी वो उसमें क्या 100-150 रुपया होएगा, अभी उसमें टाइम जाएगा तो अपना 10 बजे का चर्च लेट हो जाएगा, इसलिए मैंने वो ढूंढना छोड़ दिया और तुरंत निकल आई चर्च में। और चर्च में पास्टर ने सीड के बारे में ही सिखाया सब कुछ, और वो वचन मेरे हृदय में इतना लगा, तो फिर मैंने वहाँ पर सीड बोया। सीड बोने के बाद में जैसे चर्च छूटा, मैं गई दादर से माल वगैरह खरीदा, और माल बिल सब खरीद के भी मेरे पास थोड़े पैसे बच गए। तो मैं बोली ठीक है, अभी थोड़ा पैसा बचा है, उसमें और थोड़ा पैसा डाल के उस औरत को मैं वापस दे दूँगी, ऐसा अपना मन में सोचा। और कांदिवली आ गई। कांदिवली में
जैसे ही पास्टर आए, पास्टर ने भी सीड के बारे में वहाँ पर वचन सिखाया। और बाद में मैं देखती हूँ कि वहाँ पर सारे लोग मतलब पॉकेट में अपना सीड भर रहे थे। तो मैं सोची अरे सुबह में तो मैंने वहाँ पर सीड दी है, यहाँ पर भी देनी है। तो मैं बोली अरे मेरे पास तो पैसे हैं, मैं क्यों वापस पैसे लेके जाऊंगी, ये अच्छा मौका है, मैं वापस सीड दूंगी। क्योंकि वचन में कहा था कि जो रोते रोते बोते हैं वो हंसते हंसते काटेंगे। और मैंने ऐसे ही वो सीड उधर वहाँ पर बो दिया और चर्च छूट गया। हम लोग रात को घर में आ गए और जैसे सुबह हो गया तो मेरे साथ में प्रशंसा रहती थी, वो उसने कहा कि अभी क्या नाश्ता बनाए। तो मैंने कहा कि उनको रवा बना। तो वो जैसे ही वो कांदा काटने लगे और मैं उनको बोला कि ले लो, डब्बे में रवा रहेगा। तो वो नहीं जल्दी उन्होंने नहीं लिया। इसलिए मैंने क्या किया कि मैं बोली चलो मैं उठ के उनको दे दूँ। और मैंने उठ के उनको वो रवा दिया। और जैसे ही रवा का पूड़ी निकाला तो नीचे पैसे थे, वो चमत्कारिक पैसे थे। और मैं बोली यहाँ पर पैसे कहाँ से आए। और मैं पैसे गिने तो वो 6,000 रुपये थे। मुझे पता भी नहीं था कि उसमें पैसे हैं, कहाँ से पैसे आए मुझे कुछ पता नहीं था। मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद करती हूँ। उसके बाद में फिर दोपहर में मैंने सोचा कि चलो अभी शाम को माल बेचने की तैयारी करते हैं। वो पाकिट छुट्टे पैसे का कहाँ पर रखा है, चलो ढूंढते वापस मैंने ढूंढना शुरू किया तो वो मुझे पाकिट मिला। उसमें 100-150 रुपये नहीं थे, उसमें 1700 रुपये थे। वो भी मेरे पास चमत्कारिक पैसे आए। वो परमेश्वर के नाम को धन्यवाद करती हूँ। वो चमत्कारिक पैसे इसीलिए आए कि हमने सीड बोया था। सीड बोया इसलिए हमारे पास इतने वो चमत्कारिक पैसे परमेश्वर ने दिए। उसके बाद में मैंने वो 1700 रुपये गिने और मैं बोली चलो 1500 रुपये अलग पॉकेट में रखते हैं और ये 200 रुपया शाम के लिए माल बेचने को लेके जाते हैं क्योंकि छुट्टा लगता है। तो बाद में मैं वो जब रखने गई 1,500 दूसरे पैकेट में, तो उसमें वो छुट्टे पैसे 150 नहीं थे बल्कि 20-20 के और 50-50 के नोट वो गिने तो वो भी 500 रुपये निकले। इतना सारा चमत्कारिक पैसा मेरे पास आया। इसलिए परमेश्वर के नाम को बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। पास्टर सर को धन्यवाद करती हूँ क्योंकि ये सही सिद्धांतों को हम तक लाने के लिए, हमें सिखाने के लिए। इसलिए मैं सबसे रिक्वेस्ट करती हूँ कि हम लोग भी इस पार्टनरशिप में जुड़ना है, दशमांश देना है। हर एक्टिविटी में जब हम परमेश्वर को बीज बोते हैं तो उसका परिणाम हमारे तक आता है। और ये गवाही मेरे सेल में भी मैंने बताई और उनको जो पास्टर ने हमें बोला कहा वो सब मैंने वहाँ पर सेल में बताया। तो मेरे सेल के सारे लोगों ने उस दिन मंगलवार को 50-50 से भी एक भी कमी नहीं दिया। सभी लोगों ने 50-50 रुपये की ऑफरिंग दी। इसलिए परमेश्वर को बहुत धन्यवाद करती हूँ। फिर एक बार सभी को रिक्वेस्ट करती हूँ कि हमारे साथ जुड़ जाइए और आप भी इस मौके का आनंद को उठाइए। थँक यू पास्टर, लव यू पास्टर। जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो। उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला असाल, उभे राहू शकता। वाव, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी। थँक्यू 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 थँक्यू। आपल्याला आनंद आहे की तुम्ही इथे आहात आणि ही छोटीशी प्रार्थना तुम्ही करून घ्या, कारण अनंत जीवन तुमच्या आतमध्ये काम करेल, ठीक आहे ना। जी तुम्हाला गरज आहे तर डोळे बंद करा, या प्रार्थनेला माझ्या मागून करा। हृदयाने मानून पूर्ण आपल्या मनाने करायचं आहे, बोलणं गरजेचं आहे। हे प्रिय परमेश्वरा, विश्वास करतो प्रभू येशूंवरती, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये, ते मला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेले आणि तुम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केलात आणि ते आज कायमसाठी जिवंत आहेत। मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो, मनामध्ये विश्वास करून की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचे पुत्र, माझे प्रभू, माझे स्वामी आहेत। आजपासून मी नवीन जन्मलो आहे, आजपासून मी परमेश्वराची संतान आहे। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन। पाऊस टाळा त्यांच्यासाठी ही वेळ भेट देण्याची, दशमांश देण्याची। हालेलुया। धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी। धन्यवाद धन्यवाद।
संधी आम्हाला देण्यासाठी, हा अनुग्रह आम्हाला देण्यासाठी प्रभू धन्यवाद 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 देतो प्रभू. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. जो आम्ही याला दिला आहे त्याच्या वाढलेल्या आशिषांना आम्ही ग्रहण करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पिढ्यांवरती आम्ही आशिषांचं आवाहन करतो, वाढीचा नियम बोलतो तुमच्या राजाच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. उभे राहूया आपण, परमेश्वराचा धन्यवाद देऊया. आपल्या हातांना उठून धन्यवाद द्या परमेश्वराचा दयेसाठी, करुणेसाठी. धन्यवाद 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 येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा, वचन काम करतं. Practice the word of God. Practice it. It's like when I teach about money, I tell people you can practice playing what I call the money game. It's a very simple thing. I say start using little amounts. See how it works. Because it works. It's a principle. It's a principle. You can multiply your money. Very, very simple principle. It's a spiritual money game. God says, give and it shall be given unto you. Good measure, pressed down, shaken together and running over shall men give into your bosom. Simple. So, I take the money. I give. It might be small, but I can watch this little amount of money multiply. You see it? Now, with that understanding, I can make someone who is poor grow financially until he's rich. You see it? It's a simple thing. Learn it. Listen, God's word is for us to do. It's for practice. You do it. वो दिन दूसरे दिनों जैसा ही होगा. और फिर अचानक से बहुत से लोग गायब हो जाएंगे. हर जगह अफरा तफरी होगी. बहुत ही शॉकिंग खबर आ रही है. विश्व में करोड़ों लोग अचानक से गायब हो गए जिनका कोई भी पता नहीं लग रहा है. बहुत सारे प्लेन क्रैश और मोटर बाइक एक्सीडेंट हुए बहुत सारे देशों में, जहां पर पायलट और ड्राइवर रहस्यमय रूप से गायब हो गए. ब्रेकिंग न्यूज, सड़कें करीब करीब खाली हैं जहां पर विश्व जूझ रहा है अचानक से अरबों लोगों के गायब होने की परेशानी से. हमें नहीं पता क्या हुआ, पर हमें यह पता है कि लाखों लोग लापता हैं पूरे विश्व में. सैनिक अभी भी खोए हुए लोगों को ढूंढ रहे हैं और सरकार ने लोगों से कहा है शांति बनाए रखें. बहुत सारी फोन कॉलों के उत्तर नहीं आ रहे हैं. बहुत सारे अनसुलझे सवाल हैं. किसी दिन अवश्य होगा जल्दी ही यीशु मसीह के चर्च का स्वर्ग में उठना. चूकिएगा मत रैप्चर से. जिस दिन मसीह इस विश्व से उठा लिए जाएंगे उसी दिन न्याय शुरू हो जाएगा. और सीखने के लिए कि कैसे यीशु मसीह के चर्च के स्वर्ग में उठाए जाने के लिए अपने आप को तैयार कैसे करें, प्लीज नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.